नमस्कार. आज मी आपल्या समोर इथे एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आलेलो आहे आणि तो जो विषय आहे तो म्हणजे सध्या बराच प्रचलित असलेला, वाचण्यात येणारा आणि बोलण्यात येणारा असा स्टार्टअपचा विषय आहे. आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या काही दिवसात आणि गेल्या काही वर्षात काही घोषणा केल्या, काही ध्येय आपल्यासमोर ठेवलेलं आहे. यातील पहिलं जे महत्त्वाचं ध्येय आहे ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. हे सुमारे आपण गेले 2-2.5 वर्ष जे कोरोनाच्या ह्या महामारीत अडकलेलो आहोत आणि त्या महामारीत जे सर्वांचंच नुकसान झालेलं आहे, सर्वांनीच बरंच काही सहन केलेलं आहे आणि त्यात उद्योग, अर्थव्यवस्थासुद्धा सहभागी आहे. तर त्या दृष्टीने त्यांनी जी घोषणा केली ते म्हणजे आत्मनिर्भर भारत. भारत हा आत्मनिर्भर झाला पाहिजे. आणि दुसरा एक 15 दिवसापूर्वीच त्यांनी जी एक घोषणा केली की प्रत्येक वर्षाच्या जानेवारी 16चा दिवस हा स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. म्हणजे आपला पूर्ण देशभरात हा दिवस स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात येईल. या दोन्हीही ज्या घोषणा आहेत किंवा ही दोन्ही ध्येय आपल्या माननीय पंतप्रधानांनी आपल्यासमोर ठेवलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि मी असं म्हणेन की ही नुसती राष्ट्र किंवा राष्ट्राची अर्थव्यवस्था, राष्ट्राचा उद्योग यांच्यापुरतीच मर्यादित नाही, तर मला वाटतं ह्या भारताच्या प्रत्येक जो एक नागरिक आहे त्याच्या दृष्टीने या दोन्ही ज्या घोषणा झालेल्या आहेत किंवा दोन्ही ध्येय जी समोर ठेवण्यात आलेली आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत. पहिल्यांदा आपण आत्मनिर्भर भारत हा घेऊ की आपण या करोनाच्या महामारीत पाहिलं की आपली अर्थव्यवस्था, आपलीच नाही सर्व जगाचीच अर्थव्यवस्था एक कुठेतरी जाऊन थांबली होती. मागणी कमी झाली होती आणि लॉकडाऊनमुळे अनेक आपल्याला सहन करावं लागलं. पण ही जेव्हा थोडंसं उठलं तेव्हा आपण असं पाहिलं की आपली जे उत्पादन आहे किंवा आपण ज्या वेगवेगळ्या सेवा देतो किंवा गोष्टी उत्पादित करतो त्याच्यात थोडासा कुठेतरी खंड झाला होता. आणि या खंड पडण्यात आपण जे पाहिलं होतं ते म्हणजे आपण पूर्णपणे आत्मनिर्भर नव्हतो. आपल्याला जगातल्या इतर अनेक देशांकडनं अनेक प्रकारचे उत्पादनं यायची आणि ती उत्पादनं आपण वापरून आपलं पुढचं उत्पादनं करायचो. याच्यात चीनचा समावेश होता, बाकीच्याही देशांचा होता. पण ही जी आपल्याकडे आयात व्हायची तर त्याची जी आम्ही म्हणतो की ती एक सप्लाय चेन म्हणजे ती पुरवठा करणारी जी यंत्रणा होती ती पूर्ण जगभर तिला त्याचा फटका बसला होता आणि उद्योगाला, धंद्यात किंवा व्यवसायाला योग्य प्रकारचं हा माल मिळत नव्हता. आणि त्यामुळे आपलं जे एक उत्पादन आहे ते प्रचंड प्रमाणात खंडित झालं होतं. आपली काही मागणी वाढली तरी आपण ती देऊ शकत नव्हतो. आणि या दृष्टीने जर आपण विचार केला, कारण हे जे कुठलीही गोष्ट जी होते किंवा संकट येतं ते आपल्याला बरंच काही शिकून जातं. आणि करोनाच्या हे जे संकट आलेलं आहे त्यातूनही आपण पुष्कळ काही शिकत आहोत आणि त्यातून सुधारण्याचा प्रयत्न करत होतो. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आत्मनिर्भर भारत ही खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे या भारत देशाला, आपल्या नागरिकांना आपल्या देशांतर्गत लागणाऱ्या ज्या काही उत्पादनं आहेत किंवा ज्या सेवा आहेत त्यातील जास्तीत जास्त उत्पादन किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याचा पुरवठा भारतातील उद्योगाकडनं, व्यवसायातून होणे जरुरी आहे. आणि म्हणून हा आत्मनिर्भर भारत जो कार्यक्रम आहे तो आपण अंगीकारला आहे आणि तो महत्त्वाचा आहे. हे जे आत्मनिर्भर भारत जो हा कार्यक्रम आहे तो जर यशस्वी करायचा असेल तर मला वाटतं याच्यात भारतीय उद्योगाचा खूप मोठा वाटा आहे. आणि मी असं म्हणेन की नुसतेच प्रस्थापित आणि आत्तापर्यंत असलेले उद्योग व्यवसाय हे करू शकणार नाहीत, तर त्यांना आपल्या सर्वांची साथ पाहिजे. आणि ती साथ जी आहे ती मी म्हणेन ही उद्योजक जे नवीन निर्माण झाले पाहिजेत त्या उद्योजकांकडनं मिळाले पाहिजेत. आज आपण पाहतो की आजची जी तरुण पिढी आहे, आज अनेक संस्थातून चांगले शिकून जे बाहेर पडत आहेत त्यांच्यात ते खूप मोठं असं एक कर्तृत्व निश्चित आहे. ते पुष्कळ काही करू शकतात, त्यांच्याकडे ज्ञान आहे. पण ही जे ज्ञान आहे किंवा हा त्यांचं कौशल्य आहे
ते मला वाटतं योग्य ठिकाणी लागलं पाहिजे. आणि त्यांच्यात जी आपण गेल्या अनेक वर्षापासून म्हणतो की उद्योजकता ही आली पाहिजे, आणि ती उद्योजकता येण्याच्या दृष्टीने मला वाटतं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे हे स्टार्टअप इंडिया आहे. आणि हे स्टार्टअप हे आपण याच्यानंतर पाहू की ते कसे कुठल्या प्रमाणात वाढलेले आहेत, कसे वाढत आहेत आणि त्याचं महत्त्व काय आहे. पण मला वाटतं हे जे आत्मनिर्भर भारत आणि स्टार्टअप इंडिया हे जे दोन महत्त्वाचे कार्यक्रम आहेत ते आपण सर्वांनीच त्याचा विचार केला पाहिजे. आणि विशेषतः तरुणांनी आणि पुढे जे येऊन यात उद्योजक बनणार आहेत किंवा उद्योजक बनू शकतात त्यांनी नक्कीच याचा विचार केला पाहिजे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला गेले अनेक वर्ष जरा त्रास देत आहे, म्हणजे आपली जी रोजगार निर्मिती आहे ती योग्य तितकी होत नाही आहे. आणि याला अनेक कारणं आहेत. त्याच्यातली कारणं जी आहेत ही मला वाटतं त्या कारणांचा बराच उहापोह झालेला आहे. आपल्याकडे असं म्हटलं जातं की दरवर्षी सुमारे 1.25-1.5 कोटी हे तरुण वेगवेगळ्या संस्थातून बाहेर पडतात आणि ते रोजगार बाजारात येतात, त्यांना रोजगार हवा असतो. पण आपली जी अर्थव्यवस्था आहे किंवा जागतिक अर्थव्यवस्था आहे किंवा जागतिक उद्योग आहे हा प्रचंड प्रमाणात बदलत आहे. मला वाटतं तुम्ही अशा अनेक गोष्टी ऐकल्या असतील ज्याला AI म्हणतात किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो किंवा आपला एक बुद्धिमत्ता जी म्हणतो आर्टिफिशियल, किंवा रोबोटिक्स किंवा यांत्रिक मानव तुम्ही ऐकलं असेल. आणि आज तुम्ही कुठल्याही उद्योगात पाहिलं तर उत्पादकता ही महत्त्वाची आहे, आणि ती मोठी उत्पादकता प्राप्त करण्याकरता पुष्कळशा गोष्टी ज्याला आपण म्हणतो ऑटोमेशन आहे किंवा त्याची जी एक पूर्ण तंत्रज्ञान हे बदललेलं आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे जी उत्पादकता वाढली किंवा नवीन मशीन्स आले किंवा हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे किंवा रोबोटिक्स आहे, त्यामुळे उत्पादकता वाढली तर जातेच, पण त्याप्रमाणे रोजगारावर परिणाम होतो आणि रोजगार निर्मिती त्या प्रमाणात होत नाही. ते हे एक आपल्यापुढे एक मोठं मी म्हणेन की आव्हान आहे की आपल्या देशातले जे तरुण बाहेर येत आहेत किंवा जे रोजगार बाजारात येत आहेत तर त्यांना जर रोजगार पुरवायचा असेल तर रोजगार हा म्हणजे कुठेतरी मी म्हणेन की कुठे चांगला असला पाहिजे, उत्पादक रोजगार पाहिजे, ज्याचं समाधानही या तरुणांना आणि येणाऱ्यांना मिळालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने एक महत्त्वाचा विचार पुढे आलेला आहे आणि तो म्हणजे रोजगार निर्मिती करणार जे आहेत किंवा रोजगार उत्पन्न करण्यापेक्षा जे रोजगार उत्पन्न करू शकतात त्यांचं महत्त्व आजकालच्या परिस्थितीत वाढलेलं आहे. आणि ही जी रोजगार निर्मिती आहे ती जास्तीत जास्त करणारे तरुण उद्योजक व्यावसायिक आपल्याला हवे आहेत. आणि ते मला वाटतं हा जो एक स्टार्टअप इंडिया प्रोग्राम आहे त्यातून नक्कीच साध्य होण्यासारखं आहे. आपल्याला असं म्हणतात की आपल्याला रोजगार मागणारे नको तर रोजगार निर्माण करणाऱ्यांची आजच्या या जागतिक अर्थव्यवस्थेत भारताच्या अर्थव्यवस्थेत हे आहे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं आपण प्रयत्न केले पाहिजे. मला निश्चित खात्री आहे की आपण स्टार्टअप हा शब्द अनेक माध्यमातून ऐकला असेल, आपण अनेक वृत्तपत्रात त्या संबंधी वाचलं असेल. काही स्टार्टअपच्या कहाण्या किंवा त्यांची जे आपण म्हणतो की यशस्वी ते कसे झाले या संबंधीच्या काही गोष्टी तुमच्या कानावर पडल्या असतील. आणि निश्चितच हा स्टार्टअप विषयी तुम्हाला खूप उत्सुकता निर्माण झाली पाहिजे असेल. हा स्टार्टअप म्हणजे काय आहे ह्याचं एक कोणीतरी मला जर विचारलं तर मी असं म्हणेन की स्टार्टअपची जर आपल्याला थोडी चांगली एक सोपी आणि साधी व्याख्या करायची असेल तर मी म्हणेन की स्टार्टअप म्हणजे काय तर सुरुवात म्हणजे एक नव उद्योग आहे तो. आणि हा नव उद्योग जो सुरू करतो तो निश्चितप्रमाणे उद्योजक असतो. आणि हा उद्योजक जो असतो ज्याला उद्योजक व्हायचं आहे, मला खात्री आहे की आपल्या सर्वांनाच काहीतरी स्वतःचं करावं असं वाटतं की आपला स्वतःचा उद्योग सुरू करावा असा वाटतो, स्वतःचा व्यवसाय करायचा असा वाटतो. पण हा विचार जो आहे तो फारसा पुढे जात नाही, कारण एक तर आपण त्याला तितक्या एक आपण म्हणतो गंभीरपणे घेत नाही, त्याच्यावरती तितका खोल विचार करत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर आपण
अगदी जोरदार प्रयत्न पण करत नाही, केले तरी कुठेतरी अर्धवट सोडून देतो. पण हे जे आहे या प्रत्येकाच्या डोक्यात किंवा अनेकांच्या मनात अशी एक कल्पना असते की मी हा उद्योग सुरू करू इच्छितो. तर हा जो नवा उद्योग सुरू करायची ही जी कल्पना आहे किंवा इच्छा आहे, तिला प्रत्यक्षात आणून त्याच्यातून एक उद्योग उत्पन्न करणे किंवा आपल्या मनातील कल्पनेला उद्योगाचं मूर्त स्वरूप देणे, हेच मला वाटतं सर्वात सोपी आणि साधी अशी स्टार्टअपची ही जी व्याख्या राहील. स्टार्टअप हा शब्दप्रयोग हा तसा मी म्हणेन अलीकडचाच आहे. म्हणजे एक 15-16 वर्षापूर्वी 2004-2005च्या सुमारास हा जास्ती प्रचलित झाला. आधी जगभरात प्रचलित झाला आणि नंतर तो 2010च्या सुमारास भारतात आला. पण तसं मी म्हणेन की स्टार्टअप हे काही आजचं काही नवीन कल्पना आहे अशातला भाग नाही. कारण स्टार्टअप मी मगाशी सांगितलं की कुठलाही नवीन उद्योग जेव्हा कोणी एक सुरू करतो त्याला हे स्टार्टअप म्हटलं जातं. तेव्हा माझ्या दृष्टीने ज्या आधी सुरुवातीला जे सुरू झालेले आहेत, म्हणजे मी उदाहरण द्यायचं झालं तर म्हणेन की फार फार वर्षापूर्वी आपल्या पुण्यात साठे बिस्किट बनायचे आणि खूप चांगले प्रसिद्ध होते. तर या स्टार्टअपचा हा सुद्धा एक स्टार्टअप होता. कारण हा स्टार्टअप साठे उद्योग बिस्किट जो सुरू झाला तो साठ्यांच्या आजीबाईच्या घरी बिस्किटं बनवायच्या. तर त्या बिस्किटाच्या कल्पनेचं त्यांनी त्याला एक मूर्त त्यांनी आणि त्यांची मुलं आणि त्यांच्या इतर म्हणजे कुटुंबातील इतर लोकांनी एक मूर्त स्वरूप दिलं आणि एक मोठा असा साठे बिस्किट हा उद्योग सुरू झाला. आणि हा सुद्धा स्टार्टअप होता. त्याच्या पुढे जाऊन मी उदाहरण द्यायचं झालं तर आपण मला वाटतं प्रसिद्ध पुण्याचेच उद्योजक आनंद देशपांडे आणि त्यांचा पर्सिस्टन्स ही कंपनी ऐकली असेल. आज पर्सिस्टन्स ही जगभरात खूप मोठी आहे. आनंद देशपांडे हे सुद्धा खूप नावाजलेले आहेत. हे IIT मुंबईमधून शिकलेले, पण एक डोक्यात अमेरिकेत शिक्षण घेत असताना भारताकरता काही करण्याची इच्छा आणि त्याचप्रमाणे काहीतरी विषय ITच्या क्षेत्रात करण्याचा होता. ते घेऊन ते भारतात चांगले प्रस्थापित झालेले अमेरिकेतले ते सोडून देऊन भारतात आले आणि त्यांनी पर्सिस्टंट नावाची कंपनी सुरू केली. आणि हा त्यांचा सुद्धा स्टार्टअप होता. कारण आधी आनंद देशपांडे यांचा कुठलाच असं काही उद्योग नव्हता. तसंच जर आपण पाहिलं की पुण्याचे दुसरे जे आहेत प्रमोद चौधरी, ते सुद्धा एक वेगळ्या क्षेत्रात काम करतात. म्हणजे ज्याला आपण बायोफ्युएल म्हणतो किंवा जैव ऊर्जा म्हणतो. तर त्या क्षेत्रात त्यांनी एक खूप मोठं नाव कमावलेलं आहे. एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. ते जगभरात त्यांनी ते नेलेलं आहे. आणि हे सुद्धा त्यांनी जे केलं ती ही एक फक्त त्यांच्या डोक्यात कल्पना होती की आपण असं काहीतरी करायचं. आणि त्या कल्पनेच्या मागे लागून प्रमोद चौधरी सुद्धा मुंबई IIT मधून शिकून बाहेर पडले. त्यांनी काही वर्ष अनुभव घेतला, काही स्वतःचा छोटा उद्योग सुरू केला आणि त्या कारण कल्पना एकच होती की उद्योजक बनायचं आणि काहीतरी स्वतःचं करायचं. त्यामुळे एक अशा नव्या कल्पना आणून त्याच्यावरती प्रयत्न करून ते आज जे प्राज इंडस्ट्रीज म्हणून जी मोठी कंपनी आहे त्या उद्योग कल्पनेवर विसावले आणि त्यांनी तिथून एक प्रचंड मोठ्या प्रमाणात प्राजची प्रगती घडवून आणली. या दोन्ही ज्या कंपन्या आहेत त्यांचा जो आपण वार्षिक उलाढाल पाहिली तर ही काही हजारोंच्या कोटी रुपयांच्या पुढे आहे आणि ती वाढती आहे दरवर्षी. तर हे दोन्ही सुद्धा स्टार्टअप होते. कारण या दोघांनी सुद्धा नवा उद्योग, नवी कल्पना घेऊन सुरू केला. तर याला मी म्हणेन की ही जी आहेत ही काही जुनी स्टार्टअपची उदाहरणं झाली. आणि आता हे 2005 आणि पासून जे पुढे आलेले स्टार्टअप आहेत, हे स्टार्टअप सुद्धा हे नवीन उद्योग सुरू झालेले आहेत, नव्या कल्पना घेऊन पुढे आलेले आहेत. एरिक राईज हा एक मोठा स्टार्टअप क्षेत्रातला एक नावाजलेला एक उद्योजक आहे, लेखक आहे, जो स्टार्टअपला मार्गदर्शन करतो. त्याने एक सुंदर अशी स्टार्टअपची व्याख्या केलेली आहे. तो म्हणतो की स्टार्टअप ही एक मनुष्य निर्मित संस्था आहे जी अत्यंत अनिश्चित वातावरणात काम करते. कुठलाही उद्योग असो, कुठलाही धंदा असो, त्यात अनिश्चितता ही प्रचंड प्रमाणात असते आणि जी या स्टार्टअपमध्ये सुद्धा असते. पण जो यशस्वी उद्योजक असतो तो ही अनिश्चितता ही निश्चिततेत बदलतो आणि तोच मला वाटतो उद्योजकाचा एक मोठा
गुण असतो. आणि हे जे स्टार्टअप असतात हे नवीन उत्पादने आणि सेवांची निर्मिती करतात. आता याच्यात startup.com म्हणून एक आहे, त्यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की स्टार्टअप म्हणजे त्याच्या संस्थापक जो असतो स्टार्टअप त्याच्या स्वप्नांचं एक मूर्त स्वरूप असतं. तो एक स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न आपल्याला सत्यात उतरून दाखवतो. आपल्याला माहिती आहे की अनेक मोठ्या लोकांनी म्हणजे आपले माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलाम वगैरे नेहमी सांगायचे की तरुणांनी स्वप्न बघितली पाहिजेत, पण ती नुसतं स्वप्न बघण्यात थांबलं नाही पाहिजे, तर त्या स्वप्नांना मूर्त स्वरूप कसं देता येईल याचे प्रयत्न खूप केले पाहिजेत आणि त्या प्रयत्नातून त्याचं घडवून आणलं पाहिजे. आणि मला वाटतं स्टार्टअपसुद्धा हे तेच आहे की तुमचं जे काही स्वप्न असेल उद्योजक होण्याचं, उद्योजक होऊन काही उत्पादन काही सेवा देण्याचं, तर त्या ज्या कल्पनेला त्या स्वप्नाला मूर्त स्वरूप हे तुमच्या स्टार्टअपमधूनच येऊ शकतं. भारत सरकारने सुमारे म्हणजे 5 वर्षापूर्वी म्हणजे 2016च्या सुमाराला स्टार्टअपचं जे असलेलं एक महत्त्व आहे ते जगभरात झालेलं आहे आणि ते भारतात सुद्धा त्याला तितकं महत्त्व मिळावं आणि त्या प्रयत्नातून आपला जो ही तरुण पिढी आहे ती उद्योजक व्हावी या दृष्टीने स्टार्टअपवर विशेष भर देण्याकरता सुरुवात केली. आणि 2016 साली त्यांनी एक स्टार्टअप इंडिया स्कीम पण आणली आणि त्याच्या ज्या स्कीममध्ये होती तर त्याचं त्यांनी एक व्याख्या बनवली. आणि स्टार्टअप म्हणजे काय, कारण हा एक मला वाटतं कुठलीही आपण धोरण आणू किंवा काही योजना आणू तर त्या योजनेकरता तुम्हीची योजना कशाकरता आणली त्याची व्याख्या निर्माण करणं हे महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टीने 2016 साली भारत सरकारने ही स्टार्टअपची एक व्याख्या बनवली. आणि त्याचा मला वाटतं मुख्य उद्देश जो होता तो हाच होता की ही जे आपल्याकडे तरुण पिढी येते ज्यांना रोजगार पाहिजेत तर ते रोजगाराकरता न हिंडता त्यांनी स्वतःचं असं काहीतरी सुरू करावं आणि नवनिर्माणात आपलं आयुष्य हे यशस्वी करावं, हाच मला वाटतं ह्या स्टार्टअप इंडियाचा मुख्य उद्देश होता. तर यात आधी सुरुवातीला त्यांनी एक म्हटलं होतं की इनोव्हेशन म्हणजे नवनिर्मिती. इनोव्हेशन आणि हे जे आहे किंवा शोध जो आहे ह्याच्यात थोडासा फरक आहे. म्हणजे इनोव्हेशन हे काही संशोधन असं मोठं नाही आहे, पण तुम्ही तुमच्या नेहमी वापरात असणाऱ्या नेहमी दिसणाऱ्या उत्पन्नात काहीतरी वेगळा बदल केला आणि तो बदल जर तुम्ही आणलात तर त्याला इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती म्हणते. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बँकात आपण पुढे अगदी सुरुवातीला बँकाच्या ब्रांचमध्ये जाऊन सर्व व्यवहार करायचो, पैसे काढायचो, पैसे तिथे डिपॉझिट करायचो, डिमांड ड्राफ्ट घेऊन यायचो किंवा अनेक व्यवहार करायचो. पण आज मला वाटतं आपल्यातले असे अनेक असतील की ज्यांनी वर्षानुवर्षे बँकाचं ब्रांचचं तोंड पाहिलेलं नाही आहे आणि हे सर्व साध्य झालं आहे ते इंटरनेटमुळे तुम्ही ऑनलाईन व्यवहार करू शकता. तर हे जे बँकेचे व्यवहार बँकेच्या ब्रांचमधून बाहेर येऊन तुमच्या घरात तुमच्या कॉम्प्युटरवर पोचले हे मला वाटतं हे एक नवनिर्मिती होती, हे एक इनोव्हेशन होतं. आणि हे प्रत्येक क्षेत्रात हे इनोव्हेशन दिसून येतं. पूर्वी पोस्ट ऑफिस होतं, नंतर कोरिअर सर्व्हिसेस आल्या, कोरिअरमध्ये सुद्धा बदल झाले. हे सुद्धा संकल्पना तीच की घरातल्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तुमचं काही पत्र असेल किंवा तुमचं काही अजून वस्तू असेल ते घेऊन जाऊन पोस्टी करणे. आधी जे पोस्ट करायचं ते कोरिअर करायचं, पण ती जी नवसंकल्पना होती कोरिअरची ती मला वाटतं आज आपल्या सर्वांच्याच अंगवळणी पडलेली, त्याची खूप आवश्यकता निर्माण झाली आणि आपण त्याच्यावर अवलंबून आहोत. ही सुद्धा एक नवनिर्मिती होती, ह्याच्यात नवा शोध किंवा संशोधन असं होतं असं मी म्हणणार नाही. जर स्टार्टअपची जी डेफिनेशन किंवा व्याख्या जी भारत सरकारने केली तो म्हणजे जो उद्योग हा साधारण 10 वर्षापर्यंतचा जुना असेल की जो सुरू होऊन 10 वर्षाहून जास्ती काळ झालेला नसेल, ज्याची उलाढाल जी आहे ही 100 कोटीहून जास्ती झालेली नसेल, अशा हे जे सर्व जे छोटे छोटे उद्योग आहेत ते स्टार्टअप खाली भारत सरकारने आपल्या 2016 सालच्या व्याख्येने आणले. ह्याच्या आधी जी होती 2016 साली प्रथम ही त्याच्यात इनोव्हेशन पाहिजे म्हणजे नवनिर्मिती असं पाहिजे होतं, पण सरकारने त्यात काही थोड्याशा दुरुस्त्या करून आता दुसऱ्या सुद्धा जर तुम्ही काही गोष्टी चालू केल्या तर त्या सुद्धा स्टार्टअप खाली येतात आणि तुम्हाला हा स्टार्टअप सुरू करता येतो.
तर आपल्याकडे काही चांगली बिझनेस आयडिया असेल, प्लॅन असेल, उद्योग सुरू करायचा असेल, वाढवायचा असेल, तर या भारत सरकारच्या स्टार्टअप इंडिया स्कीमखाली प्रचंड सहाय्य, मदत सर्व पद्धतीची ही मिळू शकते. आपल्याला पाहिलं की मी मागे सांगितलं की स्टार्टअप हा नव उद्योग आहे आणि स्टार्टअप आज आपण पाहिले तर ते सुरू करणारे हे सर्व हे एक जे आपण म्हणतो की फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर असं आपण म्हणतो, म्हणजे पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत. म्हणजे पूर्वी असं होतं की उद्योजकाची आज घरातले त्याची मुलं वगैरे उद्योजक सुरू करायचे आणि बाकी सामान्यांच्या मनात एक भीती होती की मी उद्योग कसा सुरू करणार, माझ्याकडे भांडवल नाही, माझ्याकडे पैसे नाहीत. पण आता ते तसं राहिलेलं नाही. स्टार्टअप संकल्पनेने खूपच बदल केलेले आहेत आणि आज ज्याच्याकडे काही मगाशी मी म्हटलं की काही कल्पना आहे ती मूर्त स्वरूप त्याला देता येऊ शकतं ही खात्री आहे, असा कोणीही आज उद्योजक बनू शकतो आणि आपण त्याला फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर म्हणतो. म्हणजेच त्याला मराठीत प्रथम पिढीतला उद्योजक असं म्हणतो. म्हणजे ज्याने आपल्या घराण्यात किंवा आपल्या कुटुंबात पहिल्यांदा जो उद्योग सुरू केलेला आहे तर तो प्रथम पिढीचा उद्योजक होतो. आणि आज आपण स्टार्टअपमध्ये जर पाहिलं तर असे प्रचंड प्रमाणातले प्रथम पिढीतले उद्योजक हे आज स्टार्टअप घेऊन पुढे येत आहेत. मगाशी सांगितलं की प्रागचे आपले प्रमोद चौधरी किंवा पर्सिस्टंटचे आनंद देशपांडे हे सुद्धा फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर किंवा प्रथम पिढीतले उद्योजक आहेत. हा स्टार्टअप हा शब्द मी सांगितला हा पहिल्यांदा जो 2005-2006 साली असा हा शब्द बनला. पण तसं ती संकल्पना काही नवीन नाही, पण त्या संकल्पनेला एक प्रचंड प्रमाणात एक ऊर्जा मिळालेली आहे. जसं मी मगाशी म्हटलं की कुठलाही उद्योग किंवा धंदा सुरू करायचा म्हणजे पहिला प्रश्न यायचा की माझ्याकडे भांडवल नाही, मी गरीब, म्हणजे माझ्याकडे एवढे पैसे नाहीत आणि मी कसं काय सुरू करणार, मला सुरू करायला खूप भांडवल मिळेल. पण आज तो मुख्य जो प्रश्न आहे तो राहिलेला नाही, कारण सरकार किंवा सरकारची स्टार्टअप इंडिया स्कीम आहे किंवा त्याच्याखाली अनेक ज्या झालेल्या योजना आहेत, त्यामुळे आपल्या छोट्याशा भांडवलात आज आपण एक स्टार्टअप नक्की सुरू करू शकतो. फक्त एकच महत्त्वाचं आहे की म्हणजे आपली जी उद्योग कल्पना आहे ती कल्पना चांगली असली पाहिजे, त्यावर सविस्तर विचार झाला पाहिजे, त्याला यशस्वी कसं करायचं याची एक योजना बनली पाहिजे आणि त्याच्या मागे प्रचंड प्रमाणात परिश्रम हे नक्की निश्चितच असायला पाहिजेत. आणि हे जर सर्व असेल तर मी आज असं म्हणेन की ज्याला कोणाला आज स्टार्टअप सुरू करायचं आहे त्याला मदत करायला अनेक हात पुढे आलेले आहेत, पुढे येत आहेत आणि ते तसेच पुढे येत राहतील. याच्यात सरकारचा सुद्धा मी म्हणेन की फार मोठा सहभाग आहे. हा जो स्टार्टअप आहे तो मी मगाशी सांगितलं की ज्याला आम्ही इंग्रजीतले 3 शब्द वापरतो, म्हणजे तो फिजिबल पाहिजे, व्हायबल पाहिजे किंवा आणि स्केलेबल पाहिजे. फिजिबल म्हणजे तो शक्य झाला पाहिजे, करता आला पाहिजे. ती जी कल्पना आहे ती ही प्रत्यक्षात उतरवता आली पाहिजे. व्हायबल म्हणजे ती कल्पना पुढे जेव्हा तिला आपल्या मूर्त स्वरूप देऊ तेव्हा ती पुढे धंदा किंवा एक उद्योग म्हणून पुढे नेता आली पाहिजे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जे मी म्हटलं स्केलेबल, म्हणजे ती कुठल्या तरी एका पातळीवर असेल तर त्या पातळीवरून तिला अनेक मोठ्या पातळीवर नेण्याची क्षमता त्या पूर्ण उद्योग कल्पनेत पाहिजे, तरच हा जो स्टार्टअप असतो तिथंच यशस्वी होतो. 2014 साली म्हणजे मी म्हटलं की 2010च्या पुढे भारतातील काही स्टार्टअप आले पुढे आणि ते प्रगती करू लागले. तर 2014 सालच्या सुमारे त्यावेळेस जे नंतर आले सुमारे 29,000 स्टार्टअपवरून आपण 2020 साली जवळजवळ 55,000 स्टार्टअप भारतात पाहत आहोत आणि ती संख्या आज 60,000च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे किती झपाट्याने प्रगती झालेली आहे हे आपण पाहतो. आणि ही प्रगती जसं मी मगाशी पाहिलं, तुम्ही स्टार्टअपचं एकंदर पाहिलं तर याच्यातले बहुतेक सर्व हे प्रथम पिढीतील उद्योजक आहेत आणि कुठल्या तरी निर्धाराने पुढे आलेले आहेत. स्टार्टअप सुरू करून त्यांना एक उद्योजक बनण्याच्या प्रेरणेने ते पुढे आलेत आणि त्यांनी ही पुढे नेलेली आहे. आपल्या भारतातली जी आपण म्हणतो की स्टार्टअप ही एकंदर ज्याला आपण इकोसिस्टीम म्हणतो, म्हणजे अर्थव्यवस्थेतली एक जी स्टार्टअप ही संस्था आहे
ही मला प्रचंड अभिमान वाटतो सांगायला की ही जगातली तिसरी मोठी अशी आहे. म्हणजे अमेरिका, चीन नंतर मला वाटतं भारताचाच इथे नंबर लागतो. आणि सरकारच्या एका अंदाजानुसार यात सुमारे 12 ते 15% वाढ ही दरवर्षी होत आहे. मला स्वतःला असं वाटतं की ही 12 आणि 15 नाही आहे, त्याच्या पुढे गेलेली आहे. मी जे स्टार्टअपला काही जे मदत करतात त्यांच्याशी बोलत होतो तर ते मला असं कळलं की त्यांच्याकडे सुमारे 50 ते 60 अशा कल्पना दिवसाला यायच्यात, ज्याची संख्या आता ही 100-150च्या पुढे गेलेली आहे. म्हणजे किती लोक हे उद्योजक बनायला आणि स्टार्टअप सुरू करायला मी म्हणेन की त्यांनी स्फूर्ती घेऊन काहीतरी करत आहेत, ह्याची संख्या किती वाढलेली हे आपण पाहू शकतो. हा तर 2014 ते 2020 हा 6 वर्षाचा जर आपण कालखंड जर घेतला तर आज या गुंतवणुकीचा जो आकडा आहे हा सुमारे 4,75,00,000 कोटीला जाऊन पोहोचलेला आहे. इतकी प्रचंड प्रमाणात ही गुंतवणूक झालेली आहे. आणि स्टार्टअपमध्ये अजून एक संकल्पना असते की ज्याला युनिकॉर्न म्हणतात. म्हणजे जो स्टार्टअप हा सुमारे 100 कोटीच्या वरती ज्याची किंमत बाजार मूल्य होईल त्याला युनिकॉर्न म्हणतात. आणि ते युनिकॉर्न हे आपल्या गेल्या वर्षी सुमारे 34 होते, पण 2021 मध्ये आपण पाहिलं की 44 असे स्टार्टअप आहेत की ही त्या मूल्याला प्रचंड प्रमाणात त्यांची वृद्धी झालेली आणि ते युनिकॉर्न झालेले आहेत. तुम्ही काही नावं पाहिलेलीच असतील तर भारतातले जे तुमच्या कानावर आलेले काही स्टार्टअप आहेत ते म्हणजे पेटीएम आहे जे कॉमर्स आणि शॉपिंग याच्यात आहे. ओला कॅब तुम्ही निश्चित वापरत असाल. ही टॅक्सी सर्व्हिस प्रचंड भारतात सुरू झाली, परदेशात सुद्धा जाऊन पोचलेली आहे. ओवायो ही आहे किंवा स्नॅपडील तुम्ही ऐकलं असेल. स्विगी जे आपल्याला तुम्हाला खाद्यपदार्थ ते आहे. बायजूस ही शिक्षण संस्थातली आहे. बिग बास्केट हे तुम्हाला किराणा माल आणून देणारी आहे. डिलिव्हरी म्हणून जी आहे ते लॉजिस्टिक क्षेत्रातली आहे. झोमॅटो ही परत आपल्याला तुम्हाला जर घरी काही खायचं असेल किंवा ज्याचा प्रचंड उपयोग आपल्याला या कोरोना काळात झाला ती आहे. तर हे सर्व स्टार्टअप हे कुणातरी दोघा-तिघांनी पुढे येऊन कल्पना घेऊन सुरू केलेले आहेत आणि हे सर्व स्टार्टअप आज मी म्हणेन की प्रचंड प्रमाणात यशस्वी झालेले आहेत. ती कल्पना त्यांनी चांगल्या रीतीने राबवलेली आहे आणि ती पुढे नेत आहेत. याचप्रमाणे तुम्ही गुगल पे, पेटीएम, बुक माय शो इत्यादी सुद्धा स्टार्टअपमध्ये पाहिलं असेल आणि हे स्टार्टअपसुद्धा पुढे प्रचंड प्रमाणात आलेले आहेत. हे जे एकंदर स्टार्टअप आपण पाहतो की हे नवीन जे स्टार्टअप्स आलेले आहेत ते मुख्यत्वे करून जे नवीन तंत्रज्ञान जे आहे, जे आपण म्हणतो की IT बेस किंवा इंटरनेट बेस तंत्रज्ञान आहे, त्याला खूप मोठी मागणी आहे. ते प्रचंड प्रमाणात वाढत आहेत आणि अनेक स्टार्टअप या क्षेत्रात येत आहेत. त्याच्यात ई-कॉमर्स आपण पाहिलं की आपल्याला घर बसल्या Amazon किंवा फ्लिपकार्ट किंवा झोमॅटो सारख्या अनेक आपल्याला गोष्टी आपल्याला घरी येऊन मिळत आहेत. त्याला आपण ई-कॉमर्स म्हणतो. फायनान्शियल सर्व्हिसेस आहेत, म्हणजे तुमच्या क्रेडिट कार्डच्याच पेमेंट असेल किंवा तुमच्या अनेक ज्या गुंतवणुकी गरजा असतील किंवा ज्याला अजून बाकीचे जे आपण वित्तीय व्यवहार ते करण्याकरता हे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये प्रचंड प्रमाणात स्टार्टअप आलेले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा तुम्ही TV वर बायजूस सारख्या जाहिराती बघत असाल की तुम्हाला पूर्वी कोचिंग क्लासेसला तुम्हाला जावं लागतं. आज तुम्ही घर बसल्या अत्यंत उत्कृष्ट असं जे शिक्षण तुम्ही प्राप्त करू शकता. आणि करमणुकीच्या क्षेत्रात आपण पाहतो की पुष्कळसे स्टार्टअप नेटफ्लिक्स सारखे आणि त्याच्या संबंधी आलेले आहेत. कृषी सेवेत जे स्टार्टअप आलेले आहेत की आज कृषी क्षेत्रात सुद्धा खूप मोठी तंत्रज्ञानाची आणि खूप गरज आहे. त्या दृष्टीने तुमच्या कृषी क्षेत्रात सुद्धा अनेक नवीन प्रयोग होत आहेत. नवीन स्टार्टअप आलेले आहेत आणि त्यातही खूप संधी निश्चित आहे. बिझनेस सर्व्हिसेसमध्ये आलेले आहेत. आपण जर आता या वर्षीचा जो भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वेक्षण आहे ते आत्ताच प्रसिद्ध होत असेल, पण आपण जर 2021 म्हणजे मागच्या वर्षीचा जर बघितला आणि त्यातले जर आकडे जर तुम्ही बघितले तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला याच्यातून काहीतरी स्फूर्ती मिळेल. केंद्र सरकारने गेल्या ज्या वर्षात होतं ते सुमारे 41,000 स्टार्टअप नोंदवले. 39,000 स्टार्टअपनी उत्पन्न केलेले 2020 पर्यंतचे रोजगार हे जवळजवळ 4,70,000 होते.
आणि म्हणजे इतकी मोठी प्रचंड निर्मिती झालेली आहे. स्टार्टअपने जे एकंदर केंद्र सरकारने मान्यता प्राप्त केलेले स्टार्टअप आहेत ते जवळजवळ 15,000च्या आसपास गेलेले आहेत. नंतर त्यातले आयकर सवलत मिळालेले जे स्टार्टअप आहेत ते सुद्धा 400च्या आसपास गेलेले आहेत. आणि मी मगाशी सांगितलं की देशातलं जे युनिकॉर्न आहे ते पण प्रचंड प्रमाणात झालेले आहेत. हे जे स्टार्टअप आहे, मी मगाशी म्हटलं की त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य सरकारतर्फे आणि इतर संस्थांतर्फे मिळत आहेत. याच्यात एक इन्क्युबेटर म्हणून असतं की जिथे स्टार्टअपला एक मोठे होण्याकरता मदत मिळते. नंतर तर ह्या इन्क्युबेटरमध्ये स्टार्टअप्सना सल्ला दिला जातो, त्यांना मदत दिली जाते आणि त्यांचा जो प्रारंभिक उद्योग प्रस्थापित करण्याकरता महत्त्व होते. सरकार आणि इतर संस्थांकडनं त्यांना वित्तीय सहाय्य मिळतं, फायनान्शियल असिस्टन्स म्हणतो, म्हणजे ज्याला आपण सीड कॅपिटल किंवा बीज भांडवल म्हणतो, जे आपल्या कोणाकडे नसतं ते सरकारच्या स्कीममधनं योजनातून सिडबी सारख्या संस्थांकडनं मिळतं. आणि इतर अनेक भारत सरकारच्या योजना आहेत ज्या स्टार्टअपला मदत करत आहेत. शिवाय मुद्रासारख्या योजना पण छोट्या छोट्या उद्योगांना मदत करण्याकरता आहेत. भारत सरकारने www.startupindia.gov.in नावाची एक मोठी अशी इंटरनेटवर एक जागा निर्माण केलेली आहे जिथे स्टार्टअप संबंधी सर्व माहिती, सर्व सहाय्य मिळू शकतं. तर मला वाटतं हे स्टार्टअपचं जे वातावरण आहे ते मला अशी एक उपमा द्याविषयी वाटते की हा जो स्टार्टअपचा तवा आहे तो प्रचंड प्रमाणात गरम झालेला आहे. फक्त गरज जी आहे ती म्हणजे आपली पोळी जी आहे, म्हणजे आपला जो स्टार्टअप आहे ती त्याच्यावरती टाकायची आणि चांगली भाजून घ्यायची, एवढीच फक्त. आणि त्याच्याकरता मगाशी सांगितलं तसं सरकारच नाही तर इतर अनेक क्षेत्रातून मदत उपलब्ध आहे. ती मदत आपल्याला सहज मिळू शकते आणि आपल्या कुठल्याही माणसाला किंवा तरुणाला जर असं वाटलं की माझ्याकडे एक चांगली उद्योग कल्पना आहे तर मला असं वाटतं की आज ती उद्योग कल्पना मूर्त स्वरूपात आणायला अनेक हात पुढे येत आहेत, सरकार येत आहे आणि कोणीही उद्योजक होऊ शकतो. अर्थातच तुमच्याकडे योग्य उद्योग कल्पना असेल, तुमच्याकडे साहस असेल, कष्ट करण्याची तयारी असेल तर मला वाटतं तुमच्यातले अनेक हे यशस्वी उद्योजक होऊ शकतात, यशस्वी स्टार्टअप चालू करतात.